लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा नवीन प्रोमो सध्या चर्चेचा विषय बनत आहे. कारण प्रोमो पाहिल्यावर आपल्याला असं समजतंय की अभिनेत्री ईशा केसकर हिची मालिकेतून एक्झिट होणार की काय. कारण आता नवीन अभिनेत्रीची एंट्री झालेली आहे. त्या नवीन अभिनेत्रीचं नाव आहे नक्षत्रा मेडेकर. तर सध्या प्रोमो पाहून आपल्याला असं समजतंय की अद्वैत आणि कलाचं लग्न अगदी काही वेळातच होणार असतं. त्यांनी लग्नाचे कपडे घातलेले असतात, मुंडावळ्या वगैरे बांधलेले असतात. परंतु यावेळीच कला राहुल आणि रोहिणीच्या विरोधात पुरावे शोधायला गेलेली असते. ती आपल्या मोबाईलमध्ये रोहिणी आणि राहुलचं कट कारस्थान व्हिडिओद्वारे रेकॉर्डिंग करते. परंतु अचानक त्यावेळी राहुल आणि रोहिणी तिला बघतात. तेव्हा कला तिथून स्वतःला वाचवण्यासाठी पळत असते. पळता पळता ती अचानक एका गाडीला येऊन तिथे धडकते. कलाने अद्वैतला फोन केलेला असतो आणि ती फोनवर अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करत असते की अद्वैत, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. परंतु समोर अचानक गाडी आल्यामुळे कला तिथे गाडीला धडकते. त्यावेळेस तिथे नवीन अभिनेत्रीची एंट्री होताना आपल्याला दिसत आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे नक्षत्रा मेडेकर. तर आपल्याला आता येणाऱ्या भागामध्ये समजेल की ती अभिनेत्री कलाची जागा घेणार की काय, किंवा तिचा दुसरा कोणता तरी रोल आहे का काय. तर तिचं जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचं नाव सुकन्या पाटील असं बोललं जात आहे. तर येणारे भाग आपल्याला बघण्यास अतिशय मनोरंजक असणार आहेत. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.